तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्यात अनेक बंधारे बांधण्याचा तुम्ही आम्हाला संधी दिली। सावर्ड्याला पाण्याची टंचाई होती, 22 कोटीची योजना एक दिवसात मंजूर केली। 90 कोटीचा पाझर तलाव एक दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंजूर करण्याचं धाडस तुम्ही करून दिलं। आणि इतर देखील अनेक ठिकाणी पाझर तलावाच्या माध्यमातून कोकणाची खऱ्या अर्थाने गरज पाण्याची काढण्याची हीच गरज। आम्हाला मोठ्या धरणाची गरज नाही, आम्हाला छोट्या छोट्या पाझर तलाव आणि जलसंधारणाची कामं कोकणामध्ये विशेषतः व्हावी हीच आमची मागणी आहे। आणि दादा ती तुम्हीच पुरी करू शकता हा देखील विश्वास आजच्या दिवशी मी व्यक्त करतो। काही गोष्टी आहेत, अलोव्यासारख्या ठिकाणी जलसंपदाची जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे। जर छोटे छोटे उद्योग आपण आणू शकलो, वेगवेगळ्या शेती पूरक व्यवसाय तिथं निर्माण करू शकलो तर खूप मोठी रोजगाराची संधी देखील युवक वर्गाला मिळणार आहे। आणि मला वाटतं ती मिळवून देण्यामध्ये आपण सगळेजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आल्या, दादा तुम्ही जी लाडकी बहिणीची योजना आणली त्यामुळे गरीबातल्या गरीब महिलेला देखील स्वतःच्या हक्काचे पैसे मिळण्याचं काम त्या माध्यमातून झालं। मी परवा एका खासदार महिला भगिनींचं वाक्य ऐकलं की त्या म्हणाल्या 1500 रुपये देऊन काय माझ्या बहिणी साथ देणार, अख्खा नवऱ्याचा पगार खाल्ला नाही तरी कधी साथ देत नाही। हे वाक्य एक भगिनी बोलते ह्याच्यासारखं दुर्दैव कुठचं। एक अजून एक जण म्हणाले की काँग्रेसची सत्ता आली तर 1,500चे आम्ही 2,000 करू। तेवढ्या दुसऱ्या आमदार विदर्भाचे बोलून गेले की जर सत्ता आली तर दुसऱ्या मिनिटाला ही योजना आम्ही बंद करू। म्हणजे किती खोटं बोलतात हे देखील आपण सगळ्यांमध्ये बघितले। म्हणून दादांच्या मागे महायुतीच्या मागे आपण सगळेजण राहिलो तर निश्चितपणे या योजनेचा लाभ महिला भगिनींना याच्यापेक्षा जास्त पटीने मिळेल हा देखील आजच्या दिवशीचा विश्वास व्यक्त आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यावसायिक शिक्षणाची सोय, मुलींच्या शिक्षणाची सोय हा एक क्रांतिकारक निर्णय अजितदादांच्या पुढाकाराने या बजेटमध्ये आपल्या माध्यमातून घेऊ शकलं। इथून पुढच्या काळात दादा आमच्या भावांचाही विचार होणं गरजेचं आहे। भावांच्या शिक्षणासाठी देखील मोफत शिक्षणाचा निश्चितपणे आपण पुढच्या काळात निर्णय करा। हा सगळा जमलेला जनसमुदाय, हा सर्वसामान्य माझा कार्यकर्ता, इथे एखादाही चहाची व्यवस्था देखील न करता जमलेली ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फळी आहे। ही युवकांची आहे, भगिनींची आहे, महिला